नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त मजेतच असाल तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये कढी, पकोडे, भात आणि चपाती बनवली होती। चला तर मग याची रेसिपी बघूया। सर्वात अगोदर मी कणिक मळून भिजायला ठेवते। त्यानंतर इथे 2 जणांसाठीच राईस लावायचा होता, त्यामुळे मी पातेल्यामध्येच लावलेला आहे। तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून चवीनुसार मीठ घालायचे आणि इथे मी राईस शिजायला ठेवलाय। दुसरीकडे कढईमध्ये 4-5 मिरच्या भाजून घेतल्यात। खलबत्त्यामध्ये जिरं, हिरव्या मिरच्या आणि लसूण जाडसर असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये दही घातलेलं आहे। दह्यामध्ये चमच्यावर बेसन घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। पातेल्यामध्ये तेल घालायचे। तेल तापल्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता, ठेचलेला ठेचा, त्याचबरोबर हिंग, हळद घालायची आणि जे आपण दही फेटून घेतलं होतं ते घालायचे। चवीनुसार मीठ घालायचे आणि सतत हलवत त्याला उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा। यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर मी रेग्युलर ज्याप्रमाणे आपण भजी बनवतो तशीच भजी मी इथे बनवून घेतलेले आहेत, कारण आमच्याकडे कढीबरोबर कांदा भजीच आवडतात। तर इथे भजी बनवल्यानंतर मी लगेचच चपात्या करायला घेतलेल्या आहेत। आपलं सर्व इतर पदार्थ बनवेपर्यंत चपात्याची कणिक देखील अगदी मस्त अशी भिजलेली आहे। तुम्ही बघू शकता चपाती अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे। तर चला तर मंडळी, तुम्हाला आजचा आमचा दुपारच्या जेवणाचा मेनू कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त व नवीन रेसिपीसह। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।